आणि मला एक सांग, तुमचं म्हातारं आजोबा ती बी आता थकलंय ना, त्याला टाकतं का इकून? नाही म्हणजे त्याचा खर्च होत असेल तुम्हाला मोकार, त्याला सांभाळायचं जीवावाला असेल, आहे का नाही? अहो ती वेगळी गाई वेगळी. काय वेगळे? त्यांनी तुम्हाला पोसून मोठा केलाय ना आतापर्यंत, तुमच्यासाठी झटलाय ना तो. अरे गायने मी तुम्हाला मोठे केले. आईचं आणि गाईचंच दूध पितो माणूस, कुत्र्याचं नाही पीत, याची जाण ठेवा जरा. हा बघ, काय पैशाची अडचण असेल मला माग, काय ते बकरं फिकरं काय ऐकायचं ती, पण गाई ऐकायच्या अजिबात नाही दिलं. गाई आहे देव आहे आपला, ती शेतकऱ्याची शान, त्यांचे पैसे माघारी घेऊन टाक. तर पैसे नाही ऐकायची काय मला. असं कसं आता यावर झालेलं आहे. जाऊ दे, बघू पुढल्या वेळेस सांभाळायचं काय काट्याने मला. लावले माणसं पाहून हा देईल तुम्हाला. जाऊ गाई तुम्ही विकत होता आमचा मुलगा. नोकरा मेलपटा नाक करीत जाऊ. ए जा ना बाबा, काय लगा तुम्ही मोकार तक करीतो हा? येते इकडं गावात शाणी घालतोय. आता. जाऊ दे तात्या, चुकलं.